डावा घेऊन चला वर, अशी असं उलटं नाही फिरवायचं, सरळ. आणि असं वर डोक्यावर नेऊन अशी त्याला वेष्टण घालून अशी बांधून टाकायची डोक्यावर. परत ही तुमची कुंडलिनी. परत हे बघा 3दा करायचं असतं असं. आता डोक्यावर न्यायची, परत वेष्टण न्यायची भरपूर आणि बांधून टाकायची, म्हणजे पडणार नाही. परत आता बघा हाताला गार वाटतंय का? हाताला वाटतंय गार? गार गार आल्यासारखं वाटतंय. आता ही जागृती झाली, तुम्हाला जागृती करून दिलेली आहे मी. पण परत कुंडलिनी ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास असेल तिथे वळणार, तिथे मदत करणार आणि तिची प्रगती हळू होणार आहे. म्हणून तिची प्रगती कशी सातत्याने ठीक ठेवायची, त्यासाठी इथे आमचं फार सुंदर एक केंद्र आहे. त्या केंद्रात यायचं आणि तिथे मंडळी आहे ती तुम्हाला बघतील. त्या केंद्राचा पत्ता आता तुम्हाला देतील, तो पत्ता घ्या. तिथे तुम्हाला फोटो मिळतील, पुस्तकं मिळतील. त्याच्यात प्रगती केली पाहिजे आणि प्रगती करून शिकून घेतलं पाहिजे. आणि शिकून घेतल्यावरती तुम्ही स्वतः तुमचे गुरु होणार आणि त्याचे किती लाभ होतात ते तुम्ही पुढे बघितलं पाहिजे. आता मुख्य सांगायचं म्हणजे असं की बाहेर जाण्याच्या आधी तुम्ही आपल्याला बंधनं घेतली पाहिजे. म्हणजे कवच असतं, आईचं कवच असतं. ते कवच कसं घ्यायचं, तर आपल्या इथे 7 प्रकाशाची झोत आहे आणि त्याला कवच दिलं पाहिजे. तर ते कसं द्यायचं, तर डावीकडनं असा हात घ्या, डावीकडनं, आणि असं डोक्यावरनं असा घेऊन असं खाली घालायचं, असं 7दा करायचं. परत चला 1, परत 2, व्यवस्थित घ्या. परत 3, मी हळूहळू घेते. 3, परत 4, म्हणजे काही तुमच्यावरती परिणाम येणार नाही बाहेरचा. 5, परत 6, परत 7. घराच्या बाहेर निघताना एकदा घेतलं की काहीही होणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. एखादा मनुष्य तुम्हाला त्रास बी देत असला, त्याचं नुसतं नाव हातावर लिहायचं आणि अशी त्याला बंधनं देऊन असं टाकून द्यायचं 3दा माताजी म्हणून, की बघा अनेक ह्याचे प्रकार आहेत ते बघायचे. तुम्ही ही प्रेमाची शक्ती ती आपण अजून वापरली नाही, द्वेषाचीच वापरली नाही. ही प्रेमाची शक्ती कशी वापरायची, ती नुसती बोटावर नसते. आणि ते एकदा तुम्हाला समजलं कसं नाचून घ्यायचं, की अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही किती शक्तिशाली होता आणि किती तुमच्यामध्ये शक्ती आहे, किती अद्भुत आहात तुम्ही. हे तुमच्या